पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुलींसाठी मोफत कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये 9 ते 18 वयोगटातील मुलींना HPV व्हॅक्सिनेशनची लस देण्यात आली। यावेळी लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी आदी उपस्थित होते। रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा, नमो नमो मोर्चा भारत, पंडित पारसनाथ शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट, सखी वुमेन्स वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदर शिबिर आयोजनामध्ये भाजपा उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संतोष शर्मा, डॉक्टर नीलम विस्पुते, स्नेहल बोढई, दीपक शिंदे, अजय माळी, राजेंद्र मांजरेकर, अमित बोढई, डॉक्टर नितीन भारंबे, डॉक्टर ज्योती जाधव आदींनी विशेष पुढाकार घेतला। तसेच या शिबिरामध्ये डॉक्टर निपूर खरे, प्रिया प्रसाद, नाजिया खान, डॉक्टर रुद्रा बिरारी, तसेच नर्सेस शीतल कदम, हर्षा पाटील, अंकिता घाडी, स्नेहा गुलांबडे यांनी सहभाग दिला। मी माननीय संतोष शर्माजी, नीलम विस्पोतेजी आणि आमच्या इथल्या परिसरातल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या संस्थेचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज खारघर मधल्या 21 वर्षापर्यंतच्या मुलींच्या कॅन्सर पासून बचावासाठी एक चांगल्या मोहिमेची सुरुवात केलेली आहे। गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। CPAच्या मदतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये 100 मुलींना HPV व्हॅक्सिनचं या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ती मोफत देण्यात आलेली आहे। मी त्याबद्दल त्यांचं आणि आयोजनामध्ये ज्यांनी पुढाकार घेतलाय त्या आमच्या सर्व सहकार्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। कॅन्सर पासून प्रतिबंधासाठी ही लस अतिशय उपयुक्त ठरते आणि अशा वेळेला अशी व्हॅक्सिन देण्यात येणं आणि ती देण्यासाठी पुढाकार घेणं हे एक खूप मोठं समाजकार्य आहे। त्याला माझ्या वाढदिवसाच्या निमित्त जोडलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं चांगलं समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडत राहो यासाठी मनापासून शुभेच्छा देखील। मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना आवाहन केलेलं होतं की भेटवस्तू देण्यापेक्षा, गुच्छ देण्यापेक्षा, केक वगैरे कापण्यापेक्षा आपण वृक्षारोपण करण्यासाठी यावं आणि त्याला प्रतिसाद देत आमच्या सर्व पदाधिकारी सहकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधी सहकाऱ्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला। आम्ही प्रबळगडाच्या जवळ बेलवली आंबिवली या ठिकाणी वृक्षारोपणाच्या साठी फॉरेस्ट खात्याकडून, वन खात्याकडून जागा मागितलेली होती। साधारणपणाने 2000 झाडं लावायला आम्ही सुरुवात केलेली आहे। आज साधारणपणाने 800 ते 1000 झाडं ही लावून होतील आणि हा सिक्वेन्स असा चालू राहील की ज्या माध्यमातून झाड लावणारा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं होतं, एक पेड माँ के नाम। त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी तिथं येऊन आपापल्या आईच्या नावासाठी, आपल्या आईच्या स्मरणासाठी अशा दोन्ही पद्धतीनं तिथं येऊन झाडं लावली। मी त्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे तो उपक्रम साकार होऊ शकला। त्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद। इथून पुढे एक कोशिश फाउंडेशन नावाची संस्था आहे, 3 वर्ष त्या झाडांचा नीट सांभाळ करेल आणि तिथून पुढे वन खात्याला आम्ही तो एरिया पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुपूर्द करणार आहोत। तर ज्यांनी या उपक्रमामध्ये भाग घेतला, कोणी खारघरला झाडं लावलेली आहेत, कोणी कळंबोलीला झाडं लावलेली आहेत, कामोठ्याला काही मंडळींनी झाडं लावली, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। शीख समाजाच्या वतीनं कळंबोली या ठिकाणी KLE कॉलेज समोर झाडं लावण्याचा पुढाकार घेतला। 50 झाडं त्यांनी त्या ठिकाणी लावली। त्या सर्वांचं मनापासून आभार। कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं खरं तर हा त्यांचा 50वा वाढदिवस आहे आणि 50वा वाढदिवसाच्या सारखंच शोभेल अशाच प्रकारचे विविध प्रकारचे असे कार्यक्रम समाजोपयोगी असे गेले 3-4 दिवस चालू आहेत आणि उद्या परवाही चालू राहणार आहेत
एक आठवडाभर पूर्णपणाने हे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा, त्याचबरोबर रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजपा उत्तर भारतीय मोर्चा उत्तर रायगड जिल्हा, नमो नमः मोर्चा, पंडित पारसनाथ शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट आणि सखी वुमन्स वेलफेअर, विशेष करून खारघरमध्ये ह्या तिन्ही चारी संस्था या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि यांच्याकडून कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निमित्तानं आज इथं HPV अशा वॅक्सिन्स कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. इथं जवळजवळ 150 मुलींनी इथे त्याचा लाभ घेतलेला आहे. आमचे संतोष शर्माजी आणि त्यांचे सर्व सहकारी मेहनत घेऊन गेली 4-6 दिवस त्या सर्वांकडे त्याचा प्रचार केला आणि त्या मुलींना त्याचा लाभ दिलेला आहे. मी या इथल्या नमो नमः मोर्चा आणि त्याचबरोबर पंडित पारसनाथ शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट आणि सखी वुमन्स या संघटनांना भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने त्यांनी हे काम केलंय. त्यांना सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी चांगलं काम केलंय. भावी काळात सुद्धा यांच्याकडून जनतेची सेवा अशाच प्रकारे व्हावी, गोरगरिबांकरता आणि आपल्या खारघरवासियांकरता नक्कीच ते आणखी उत्कृष्टपणे काम करतील मला खात्री वाटते. आणि प्रशांत ठाकूरांच्या स्फूर्तीनं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे कार्यक्रम आयोजित केले. त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. छान सुंदर नियोजन केलं बद्दल आणखी अभिनंदन. खरं म्हणजे कार्यसम्राट आदरणीय प्रशांतजी ठाकूर, आपण आता म्हणालात म्हणून 50 वर्ष, मला अजून 50 वर्ष त्यांना झालीत की नाही माहितीच नाहीये. ते 50 वर्षापेक्षा कितीतरी तरुण वाटतायत, त्यामुळे तुम्ही मला आठवण करून दिली की ते 50 वर्षाचे आहेत. अशा या कार्यसम्राट आमदारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आमचे संतोषजी शर्मा जे उत्तर भारतीय भारतीय जनता पार्टी मोर्चाचे अध्यक्ष आहेत, त्या उत्तर भारतीय BJP मोर्चातर्फे, त्याचप्रमाणे रामशेठजी ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि या ठिकाणी पंडित पार्श्वनाथजी शर्माजी यांचं ट्रस्ट, त्याचप्रमाणे आमच्या नमो नमो भारत आणि आमच्या सखी वुमेन्स वेलफेअर या सर्वांच्या वतीनं हा एक अतिशय आरोग्यासाठीचा महिलांच्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं हे सर्वायकल कॅन्सरचे प्रतिबंधक लस या ठिकाणी हा कॅम्प इथं चालू आहे. मला खूप अभिमान वाटला. एवढा अवेअरनेस, या लसीबद्दलचा अवेअरनेस आतापर्यंत या ठिकाणी कुठेही मी फारसा बघत नव्हतो. पण संतोषजी, आपण आपल्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम प्रशांतजींच्या वाढदिवसानिमित्त घेतलाय तो खऱ्या अर्थानं वाखाणण्यासारखा आहे. याचं कारण असं आहे की आतापर्यंत या सर्वायकल कॅन्सर जो विषय आहे याची जी ही लस, त्याच्या प्रतिबंधक आपण या ठिकाणी देण्याचा विषय घेतोय. हे 2रं वर्ष आहे माझ्या माहितीप्रमाणे. तर हे अवेअरनेस अजून या ठिकाणी फार आपल्या 9 ते 18 वर्षातील महिलांसाठी खूप कमी आहे. आणि हे करण्यासाठी आपण या पद्धतीनं याच्यामध्ये उतरलात म्हणून तुमचं खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे. कारण माझ्या माहितीप्रमाणे मी अनेक वेळा अशा कॅम्पला जाण्याचं मला संधी मिळाली. त्या ठिकाणी मला थोडंसं डॉक्टरांच्या माध्यमातून समजलं गेलं की या मागच्या वेळेला 2020, याच्या अगोदरचं मला माहिती आहे, 2020चा WHO जो डाटा आला होता, त्यांनी सर्वे जो केला होता, त्या सर्वेमध्ये या जगात जवळजवळ 6 लाख दरवर्षी महिलांना हा सर्वायकल कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो अशी स्थिती आहे आणि झालेली आहे. आणि त्या माध्यमातून जवळजवळ आतापर्यंत त्यातल्या 3,42,000 आकडा त्यांनी तेव्हा दिला होता की तेवढ्यांना त्या ठिकाणी त्यांचा जीवितहानी त्यातनं झाली, त्यांना मृत्युमुखी पडावं लागलं. त्यामुळे त्याचा अवेअरनेस नव्हता. आपल्याकडे 2008 सालापासून त्या निमित्तानं एक जोरदार मोहीम भारतामध्ये चालू झाली आणि आपल्यासारख्या एनजीओज असतील, भारतीय जनता पार्टी असेल, या ठिकाणचे या ठिकाणचे सगळे आपल्या नगरसेवक असतील, आमच्या साधनाताई शत्रुजी आहेत, या ठिकाणी स्नेहलजी आहेत, या ठिकाणी आमचे सगळे प्रशांत आहे, समीर आहे, आमचे मामा आहेत, या ठिकाणी संतोष शर्माजी आहेत, देविदास खेडकरजी आहेत, हे सगळे या ठिकाणचे पदाधिकारी अतिशय मी बघतोय की मन लावून या ठिकाणी वाढदिवस हे एक औचित्य आहे. पण या निमित्तानं खऱ्या अर्थानं हे अवेअरनेस झाला पाहिजे. हे आपल्या 9 ते 18 वर्षातल्या आपल्या मुलींपर्यंत ही लस पोहोचली पाहिजे आणि एक निरोगी भारत तयार झाला पाहिजे. या निमित्तानं खऱ्या अर्थानं मनापासून ही टीम काम करते. मी सगळ्या या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं आपल्या हातून आरोग्य सेवेचं काम आयुष्यभर घडत राहो अशा सदिच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मैं संतोष शर्मा, उत्तर भारतीय मोर्चा उत्तर रायगढ़ जिला अध्यक्ष, नमो नमो मोर्चा भारत राष्ट्रीय उपाध्यक्ष, वैसे सखी वुमेन्स वेलफेयर फाउंडर. मित्रों, आज मुझे बहुत खुशी है, एक हमारे लोकप्रिय आमदार जन्मदिन के उपलक्ष्य में आज मैंने यह सामाजिक कार्य करवाया, उसके लिए
मैं बहुत खुश हूँ। और हमारे सभी टीम के जो है, चाहे नीलम विस्पति मैडम हो, चाहे स्टेल मैडम हो, चाहे अमित जी हो, चाहे प्रीति शर्मा जी, इन्होंने आज पिछले 2 महीने से भरी मेहनत किया हुआ है। उस उनकी मेहनत का आज फल जो अपना कार्यक्रम सफल हुआ है। और यह कार्यक्रम के जो हम सवेरे रामशीर समाज विकास मंडल, उत्तर भारतीय मोर्चा उत्तर रायगढ़ जिला मोर्चा के तरफ से और नमो नमो मोर्चा भारत तरफ से, सखी ह्यूमन्स वेलफेयर तरफ से, इन सभी आयोजकों की तरफ से कार्यक्रम आज सफल रहा। और हमारे जैसे कि आप सबको मालूम है, लोकप्रिय आमदार जो समाज के लिए ही अपना जीवन जी रहे हैं। पिछले 2006 से उनका सीकेटी कॉलेज में कैंपिंग रहता है, बिना मूल आरोग्य उनको सारे आप कम से कम कल 12 से 14 हजार पब्लिक में मैंने देखा है, जहाँ पे चाहे हमारे दिव्यांग हो और चाहे ये सारी दवाइयां हो, इस प्रकार सारी सुविधा थी। 12 से 14 हजार लोगों ने उस सुविधा का वहाँ जो कैंप हुआ, उस सारे कैंप का फैल लिया। उसके एक दिन पहले उन्होंने 3 तारीख महारोजगार मेला रखा था। ऐसे हमारे जो आमदार साहब हैं, जिनका हमें समय समय पे उनका नेतृत्व मिलते रहता है, वही नेतृत्व आज हमें काम आ रहा है कि हम उनके जन्मदिन के उपलक्ष्य में ऐसा सामाजिक काम कर पा रहे हैं। और हमारे जो है रायगढ़ के आन बान शान लोक नेता माननीय रामशेठ ठाकुर जी, जो हमें मार्गदर्शन देते रहते हैं, उनका समय समय मार्गदर्शन मिलते रहता है, उनकी प्रेरणा से आज यह काम हुआ है। आज इस कार्यक्रम की शुभेच्छा देने के लिए इस पनवेल विधानसभा कार्यसभा आमदार माननीय प्रशांत ठाकुर जी आए थे, लोक नेता रामशेठ ठाकुर जी, हमारे नमो नमो मोर्चा भारत राष्ट्रीय अध्यक्ष सत्य प्रकाश सिंह जी पालगढ़ से आए हुए हैं। इस प्रकार से भारी संख्या में सब लोग आ रहे हैं। विक्रांत जी भी आने वाले, रस्ते वाले से पार्टी रहेंगे, सभी का आगमन हो रहा है। बड़े बड़े मान्यवरों का इस कार्यक्रम में है, लोगों के उत्साह है। जैसे कि 2 जून और 5 अगस्त हमारे लिए एक दिन नहीं रहता है, हम इसको त्योहार की तरह मनाते हैं। त्योहार इसलिए मनाते हैं जिसका मैं दिवाली के दिन मैं लोगों को घर में नहीं मना के लोगों को आश्रम में कपड़ा वाटप करता हूँ। उस प्रकार से हमारे 2 जून और 5 अगस्त हमारे लिए त्योहार की तरह हम सेलिब्रेट करते हैं कि हमारे जो नेता हैं, जो हमारे लिए पूरा साल अपना समय देते रहते हैं, हमारे समाज के लिए जीते हैं, समाज हित के कार्य करते हैं, ऐसा हमें मार्गदर्शन मिला हुआ है। उसके लिए जो मार्गदर्शन मिला, हम इस एक अच्छा उपक्रम दे पाए। सर्वाइकल कैंसर, आज आपको मालूम है कि कैंसर एक समाज का बहुत बड़ी बीमारी है। कैंसर हमारे बहुत से गरीब जनता है जो नहीं ले पाते हैं। तो मैं CPS संस्था का भी बहुत बहुत धन्यवाद करूँ, जिन्होंने हमें इस संस्था में उन्होंने सहयोग दिया कि हम आज वैक्सीन का कार्यक्रम कर पाए। और विशेषतर हमारे सभी टीम को मैं धन्यवाद करता हूँ जिन्होंने इस कार्यक्रम में सहयोग दिया है। और मित्रों, मैं समाज को हमारे नेता लोक नेता रामशेठ ठाकुर जी, कार सम्राट आमदार प्रशांत ठाकुर जी से एक सीखने की इच्छा है। लोग सीखना चाहिए, मैं सीखता हूँ, जब भी मुझे मिलते हैं मुझे सीखने को मिलता है, मैं सीखता हूँ उनसे क्या करना चाहिए। आज वो सीख के मैं इस पड़ाव तक पहुंचा हूँ जो लोगों को एक समाज सेवा का उपक्रम दे सका हूँ। इसमें हमारे सभी बहनें हैं जिन्होंने आज मैं बताया 2 महीना पहले मेहनत किया। फिर से रिपीट करता हूँ, नीलम विस्पति मैडम है, स्टेल बुदेवी मैडम है, प्रीति शर्मा जी है, इन्होंने हमारी बेटी सिद्धि शर्मा, राघव माधव, पीयूष जी हैं, और हमारे जो राष्ट्रीय नमो नमो मोर्चा भारत राष्ट्रीय उपाध्यक्ष सत्य प्रकाश सिंह जी एक सरल स्वभाव के इंसान है। जैसे कि आज इस कार्यक्रम के लिए मैंने उनको फोन पे निमंत्रण दिया। लोग नेता लोग बोलते हैं हमको आप घर पे आके निमंत्रण क्यों देते, नाराजगी व्यक्त होती है। उनकी कोई नाराजगी नहीं, बोले संतोष जी आप हमारे नमो नमो मोर्चा भारत के बैनर के लिए काम करें, मुझे इस बात का खुशी है। मैं पालगढ़ नहीं, अगर मैं दिल्ली में रहूंगा तो उस कार्यक्रम में अपनी उपस्थिति दर्ज जाऊंगा। आज यह मुझे खुशी है, पालगढ़ से हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी आए, इसलिए मैं उनको बहुत बहुत धन्यवाद करूंगा। सर आप इस कार्यक्रम आए, मैं सभी का अखिलेश चौबे जी देखो आए हुए हैं, मैं सभी धन्यवाद करता हूँ। और बच्चों को वैक्सीन चालू में समय नहीं लूंगा, आपसे उससे विनती कर दूंगा जो भी हमारे समाज से त्रुटि हो अगर हमें बताएंगे अगले साल उसको सुधार करते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।